आजच्या ब्लॉक मध्ये पाहू हे पठ्ठ्यानं अडी काऊन जायला लावला. मग सकाळी भाऊ आनंद मेळा गिळा मधून आल्यावर मग आपल्याला जाणं होतं भाऊ वावरामध्ये. तसं तर आपल्याला आपल्या पोट्ट्यानं लवकर बोलावलं तर वावरामध्ये, पण आपल्याला घरून एवढा उशीर झाला निघाला की खूप. तसं काही वांधा नाही, आपल्या माणसं आपल्याला समजून घेणार आहे. मग एका बाजूने आपले वांगी गिंगे कापणं चालू होते, एका बाजूने अंगे भाऊ गौऱ्या टाकणं चालू होते. आणि वांगीन गौऱ्या पाहून तुम्हाला मेळ समजला असेल की हा काय मेळ आहे. मग काही टाइमपास न करता आपल्या पोट्ट्याने दिलं भाऊ गौऱ्या पेटावून आणि समाधान सुपरफास्ट मध्ये करून घेतले भाऊ रोडगे. जेवढे रोडगे समाधान बनवले होते तेवढे रोडगे दिले भाऊ शेक्यासाठी टाकून. रोडगे शकणे भाऊ सोपी गोष्ट नाही, हाताला झटके लागते की खूपच. मग बंदे रोडगे शकणं गिकणं झाल्यावर मग बनवणं होती भाऊ वांग्याची भाजी. आणि दुसऱ्या बैगुन्या बनवणं होता भाऊ भात, म्हणजे बनवणं होता भाऊ शेगावचा भात. मग वांगी गिंगे टाकल्यावर मग वांग्याच्या भाजीला मारता चालू होती भाऊ रई. मग बंदा स्वयंपाक रेडी गिडी झाल्यावर मग नेना होता भाऊ आम्हाला बजरंग बलीचा निवत घेऊन निघलं शंकर भाऊन मी. आणि हा निवत नेना होता भाऊ आपल्याला आपल्या गावातल्या बजरंग बलीच्या मंदिरामध्ये. मग निंजा हातोडीची निंजा टेक्निक वापरून पोहोचलो भाऊ आपू आपल्या बजरंग बलीच्या मंदिरामध्ये. शंकर भाऊ म्हटलं लय दिवसाबाद म्हटलं आपल्या बजरंग बलीच्या मंदिरामध्ये आलो मी. बजरंग बलीच्या पाया गिया लागल्यावर निवत घेत दिल्यावर मग आलो आम्ही वावरामध्ये. आणि जसं आपल्या बजरंग बलीला इकडे निवत घेऊन निघलो, इकडे आपल्या माणसं जेवण करायसाठी बसेल बी होते. चला म्हटलं सगळ्यात पहिला आपू येले वाढूनच घेऊ म्हटलं, मग बाद मध्ये म्हटलं आपण जेवण करायसाठी बसू. मग बंद्याला वाढून गिळून दिल्यावर मग शंकर भाऊ मी बसलो भाऊ शेवटी. याचे जेवण खावणं झाल्यावर हे तर झपा बी काढून राहिल त्या भाऊ एके म्हटलं तुमचा जपीचा टाइम संपला म्हटलं, गुच्च्या पाता भांडे घासा म्हटलं. भांडे गिंडे घासणं झाल्यावर मग निघलो भाऊ आम्ही घरी जायसाठी. चला मग आजच्यासाठी एवढंच, मग लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉक मध्ये. याचा पुढच्या ब्लॉक पाहायसाठी आपल्याला लवकर फॉलो घ्या करून. मस्करी नाही भावांना, लवकर आपल्याला फॉलो घ्या करून.